नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, सद्यस्थितीमध्ये संत्र्याची फळबाग जी आहे मृगबहाराची, हे फुलं देण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या फुलं देण्याच्या स्थितीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे, कोणती फवारणी आपण टाळायला पाहिजे, जेणेकरून आपली फुलगळ कमी होऊन त्याच्यामध्ये गुंडीचे रूपांतर जास्तीत जास्त होणार आहे, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अशाच एका बागेमध्ये आपण आलेलो आहोत. 4 वर्षाची ही बाग आहे. स्वप्नील झडके, राहणार खंबाळा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम येथील. आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, एक चांगल्या प्रकारे बाग डेव्हलप झालेली आहे, छान प्रकारे याला नव्हती आलेली आहे. आता विशेष म्हणजे असं होतं की यांना यावेळेस ही बाग घ्यायची नव्हती, परंतु त्यांचं झाडामध्येच क्वालिटी एवढी चांगली आहे की ॲटोमॅटिकच त्यांचं जे मृगबहार आहे हे येण्यास आपल्याला इथं दिसण्यास सुरुवात झालेलं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की हे चांगल्या प्रकारे मृगबहाराचे फुलं जे आहेत हे दिसण्यास सुरुवात झालेली आहे. आणि काही फुलंसुद्धा आता नवीनसुद्धा काढण्यास सुरुवात चालू आहे. आणि अशा टाईमला आपल्याला कोणत्या प्रकारचे फुल फवारणी करायची, जेणेकरून याच्यावर येणारा जे बुरशी रोग आहे किंवा याची जे गळती होताना आपल्याला दिसते, हे आपल्याला टाळता येईल, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा आधीच करून ठेवा. तर मंडळी, आता या फळबागेमध्ये ज्याप्रमाणे आपण एक मन म्हणतो की बाळ हे नाजूक फुलासारखं असते, तर या नाजूक फुलांवरती आपल्याला जी पण फवारणी घ्यायची आहे ही खूपच विचार करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर या फुलांवरती ज्यावेळेस फुलं अवस्थेमध्ये आपलं झाड येते त्याच्या 15 दिवस आधी आणि फुल पूर्ण त्याची पाकळ्या गळेपर्यंत आपल्याला कीटकनाशकाची कोणतीही फवारणी घ्यायची नाही आहे. याला सगळ्यात मेन कारण म्हणजे काय, तर आपल्या या 15 ते 20 दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये मधमाशी खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्टिव्ह असते. आणि मधमाशीचं काम काय आहे, परागीकरणाचं काम ही मधमाशी करत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉलिनेशन म्हणत असतो. आणि हे ज्यावेळेस करत असते त्यावेळेस जर आपण कीटकनाशक मारलं तर आपलं त्याच्यामध्ये 10 ते 20% आपल्याला फटका चांगल्या प्रकारे बसू शकतो. आपली फुलगळसुद्धा होऊ शकते आणि आपलं झाडसुद्धा डॅमेज होऊ शकते. तर अशा वेळी कीटकनाशकाचा वापर आपल्याला मुळीच करायचा नाही आहे. सोबतच आता शेतामध्ये तुम्ही बघत असाल की तण आपल्याला दिसत आहे. मग आता या ठिकाणी तणनाशक कोणतं मारायचं, तर तणनाशक जर आपण मारत असेल तर फुलांच्या टाईममध्ये सुद्धा तणनाशक आपल्याला वापरायचं नाही आहे, ते 15-20 दिवस. त्याच्यानंतर आपण ग्लायफोसेट मारू शकतो किंवा ग्रॅमॅक्झोन आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये मारून चांगला रिझल्ट आपण घेऊ शकतो. आता सगळ्यात मेन म्हणजे काय, तर कोणती फवारणी आपल्याला या टाईमला घ्यायला पाहिजे, जेणेकरून फुलाची सेटिंग चांगल्या प्रकारे होईल, फुलाचं रूपांतर एकदम स्ट्रॉंग फुलामध्ये आणि गुंडीमध्ये सुद्धा चांगलं होईल. तर याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले बुरशीनाशकामध्ये कार्बनडेझिमचा वापर करू शकतो. ते सुद्धा चांगलं प्रमाणाचं घ्यायला लागणार आहे. जास्त प्रमाण जर घेतलं तर ते सुद्धा अपायकारक होणार आहे. सोबतच प्लॅनोफेक्स, ज्याच्यामध्ये नॅप्थलिक ॲसिडिक ॲसिड NAA हे राहते. याने काय होते की सेल डिव्हिजनचं काम खूप चांगल्या प्रकारे होते आणि फुल सेटसुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे. सोबतच चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला याची क्वांटिटी, दोन्ही चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉनची आपल्याला घ्यायची आहे. या सगळ्याची मिळून एक फवारणी आपल्याला काढायची आहे, जेणेकरून आपलं जे फुल बसलेलं आहे, आपलं जे झाड आहे हे चांगल्यात चांगल्या आणखीन बहरेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट येईल. आता या बागेत जर तुम्ही बघत असाल तर चांगल्या प्रकारे फुल जे आहे हे बसलेलं आहे. आणि हे इथं तुम्ही बघत असाल की हे मधमाशी जर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल, हे फुलावर आलेली मधमाशी बघा. म्हणजे या टाईमला जर आपण जर कीटकनाशकाचा वापर केला तर ही मधमाशी ते काम करणार नाही आहे. तर या मधमाशीला काम करू द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की कीटकनाशकाचा वापर मुळीच आपल्याला करायचा नाही. आणि जे आपल्याला सांगितलेले आहे या व्हिडिओद्वारे त्या जर वापर केला तुम्ही तर चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकते. तर मंडळी, अशाच अनेक व्हिडिओंसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि हो, तुम्हाला कोणतेही प्रश्न असेल ते कमेंटद्वारे आम्हाला कळवायचे आहे, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत आणखीन अशा प्रकारचे व्हिडिओ आणू शकेल. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद. राम राम.